नमस्कार, आपण बघत आहात स्वर्णकार समाज व सराफा असोसिएशन चिखलीतर्फे आदरणीय आमदार श्वेताताई महाले पाटील यांचा भव्य सत्कार समारंभ। या प्रसंगी सर्वच असोसिएशनचे सदस्य, पदाधिकारी व तसेच समाज बांधव उपस्थित। जोरदार टाळ्यांचा कडकडाट करून आपण आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघाचा कर्तव्यदक्ष कार्यतत्पर विकास करणे आमदार सुमज्योती श्वेताताई महाले पाटील यांच्या या ठिकाणी स्वागत करूया। आदरणीय आमदार सुमज्योती श्वेताताई महाले पाटील यांच्या संप्रीत या सत्कार पीठावरती माननीय अशोकजी डहाळे साहेब, सुवर्णकार समाज, त्याचप्रमाणे सन्माननीय बन्सीलालजी पांडे, माननीय सतीश रेड्डी सराफ यांना विनंती करतो आपण ते सत्कार विभागावरती या ठिकाणी यायचं आहे। भारतीय जनता पक्षाचे जिल्हा कार्यकारिणीचे नेते सन्माननीय डॉक्टर कृष्णकुमारजी सरकार साहेब यांना सुद्धा विनंती करतो की आपण मंचावरती स्थानापन्न व्हावं। माननीय ज्येष्ठ व्यक्तिमत्व, स्वर्णकार समाजातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व माननीय अशोकभाऊ डहाळे यांना विनंती करतो की आपण सुद्धा या ठिकाणी या सत्कार पीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। त्याचप्रमाणे चिखली सराफा व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष माननीय निलेशभाऊ अंजनकर यांना विनंती करतो की आपण सुद्धा या सत्कार पीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे। किसी संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप ज्वलन करून त्या सत्कार समारंभाची सुरुवात आपण या ठिकाणी करावी। विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष कार्यतत्पर आमदार विकास करण्यात आदरणीय सुमज्योती श्वेताताई महाले पाटील, त्याचप्रमाणे या सत्कार पीठावरती उपस्थित सुवर्णकार समाजाचे अध्यक्ष माननीय अशोकभाऊ डहाळे, माननीय बन्सीलालजी पांडे, माननीय सतीश रेड्डी सराफ, माननीय निलेशभाऊ अंजनकर, अध्यक्ष सराफा असोसिएशन या मान्यवरांना विनंती करतो की संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून आजच्या या सत्कार समारंभाच्या सोहळ्याला आपण सुरुवात करूया। लाडक्या विकास करण्यात सर्वसामान्य वंचित शोषित घटकांची मायबावडी, सर्व समाजाला विकसित आधार देणाऱ्या लाडके आमदार सुमज्योती श्वेताताई महाले पाटील यांचा हा भव्य असा सत्कार समारंभ या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या प्रत्यक्ष अभिजित भोंगरे यांना विनंती करतो आपण सुद्धा या ठिकाणी सत्कार पीठावरती स्थानापन्न व्हावं। चिखली सराफा असोसिएशनचे सचिव माननीय विशाखी टेकरे यांना सुद्धा विनंती करतो सत्कार पीठावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हावं। उपस्थित मान्यवरांचा सत्कार सोहळा या ठिकाणी घेणार आहोत। या ठिकाणी उपस्थित विशेष सत्कार आपण वास्तविकानंतर या ठिकाणी घेणार आहोत। या कार्यक्रमाला उपस्थित झाल्याबद्दल आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष कार्यतत्पर विकास करणे आमदार सुमज्योती श्वेताताई महाले पाटील यांचं स्वागत या ठिकाणी निलेशजी अंजनकर, अध्यक्ष चिखली सराफा असोसिएशन हे करतील अशी त्यांना विनंती करतो। ते आपल्या मातृतीर्थ जिल्ह्यामध्ये चिखली तालुक्याला ज्या मायमाऊलीनं दिली त्याच मायमाऊलीचा सत्कार या ठिकाणी अवघ्या काही क्षणामध्ये सराफा असोसिएशनच्या भव्य स्वरूपामध्ये होणार आहे। समाजाचे अध्यक्ष ज्येष्ठ व्यक्तिमत्व माननीय अशोकजी डहाळे साहेब, स्वलिखित निलेशजी अंजनकर यांनी अक्षरामध्ये दिलं। काही आपण आदर्श राजकारणाचा मानतो, स्त्री कार्याचा तुम्ही शिरोबिंदू, तुम्ही सौजन्याची मूर्ती, तुम्ही महाले घाण्याची कीर्ती, तुम्ही सावित्रीची लेकर, तुम्ही जिजाऊची कन्या, तुम्हा मध्ये पाहतो आहे राणी लक्ष्मी आणि अहिल्या। दीर्घायू त्यागन देवो, पारिजात बहरत राहो, स्वकीर्ती उद्दीपित हो, सुख समृद्धी
येऊच म्हणे. आपण दुसऱ्यांदा आमदार झाल्याबद्दल ताईसाहेब आपले हार्दिक अभिनंदन. चिखली सराफा व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष माननीय निलेश वंजनकर यांनी स्वलिखित असा सन्मान चिन्ह आदरणीय ताईंना या ठिकाणी प्रदान केलेला आहे. त्यानंतर विनंती करतो भोंगरे उपाध्यक्ष ते सन्माननीय डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ साहेबांचे या ठिकाणी स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो. पांडे यांचं स्वागत सुरेशजी शेळके करतील अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सत्कार पीठावर उपस्थित माननीय सतीश शेठजी सराफ यांचं स्वागत या ठिकाणी दीपकजी दिघीकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चिखली सराफा असोसिएशनचे अध्यक्ष माननीय निलेश वंजनकर यांचं स्वागत विजय वाळेकर करतील अशी मी त्यांना विनंती करतो. मोहनजी डहाळे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. चिखली सराफा विशालजी टेहेरे यांचं स्वागत माननीय प्रसादजी काचवाल करतील अशी मी त्यांना विनंती करतो. हळवगंध विकसन या चिखली शहरात येणाऱ्या आजच्या या कार्यक्रमाच्या सत्कारपूर्ती चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष कार्यतत्पर विकास रागिणी विकास कन्या सर्वसामान्य वंचित शोषित घटकांची माया माऊली आदरणीय आमदार सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील यांना एक विनंती आहे. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे खासगी सचिव आम्हा सर्वांचे आधार आदरणीय विद्याधरजी महाले साहेब काही व्यस्ततेमुळे या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहू शकले नाही. त्यांचा सुद्धा सत्कार आपण या ठिकाणी स्वीकारावा अशी विनंती आदरणीय ताईंना मी करतो. सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा सत्कार आदरणीय ताई या ठिकाणी करीत आहेत. लोकोत्तर कार्याचा आपला समाज उद्दिष्ट आर्थिक संस्था समाज उद्योग देवदेश धर्म शिक्षण आरोग्य सुविधा यातही गौरवशाली कर्म आजचा सत्कारादिनी आम्ही विनवितो देवा उदंड आयुष्य लाभो आपणास. तर माननीय मुख्यमंत्री साहेबांचे सचिव झाल्याबद्दल आदरणीय साहेब आपले मनपूर्वक अभिनंदन. अशा प्रकारचं सन्मान चिन्ह या ठिकाणी चिखली सराफा असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी प्रदान झालेला आहे. यानंतर विनंती करतो या चिखली सराफा व सुवर्णकार असोसिएशनच्या त्या सत्कार समारंभाच्या निमित्तानं प्रस्तुत कर्तव्यदक्ष कार्यतत्पर विकास रागिणी विकास कन्या आमदार शाश्वत विकासाची परिचिती ज्या चिखली विधानसभा मतदारसंघाला मिळाली. रखडलेला विकास पाया भक्कम करून वाड्या वस्त्या तांड्यांपासून शहरीकरणामध्ये जी विकासाची शाश्वत आत्मकथा चिखलीकरांना दिसते आहे अशा चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष कार्यतत्पर विकास रागिणी विकास कन्या सर्वसामान्य वंचित शोषित घटकांची मायमाऊली आदरणीय आमदार सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील यांचा सामूहिक सत्कार चिखली सराफा व सुवर्णकार असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी होतो आहे. माननीय निलेश वंजनकर अध्यक्ष, माननीय अभिजितजी भोंद्रे उपाध्यक्ष, माननीय विशालजी टेहेरे सचिव, माननीय गुड्डूजी डहाळे, माननीय प्रसाद भाऊ काचवाल, माननीय सुरेश भाऊ शेळके, माननीय राजेश काका टेहेरे, माननीय अनिल शेठ वर्मा, माननीय प्रमोद काका टेहेरे, माननीय दीपक शेठ दिघेकर, माननीय प्रकाश शेठ दिघेकर, माननीय अमोलजी डहाळे, सर्व सुवर्णकार समाजाचे सर्व सदस्य पदाधिकारी हे फुल्या मोठ्या पुष्पहाराला या ठिकाणी भव्य हा नागरिक सत्कार आपल्या चिखली विधानसभा मतदारसंघाच्या कर्तव्यदक्ष आमदार सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील यांचा ठीक आहे. आदरणीय ताईंबद्दल सांगायचं झालं अशक्य जगामध्ये काहीच नाही असे, अशक्य जगामध्ये काहीच नाही असे, विनाकारण उद्योगत नाही काळ राचत असे, प्रयत्नांची शिकस्त कामास येते शेवटी, प्रयत्नांची शिकस्त कामास येते शेवटी, मिळत असते आदरणीय ताई आपणास गोरगरिबांच्या कामाची पावती, मिळत असते आदरणीय ताई आपणास गोरगरिबांच्या कामाची पावती. त्यानंतर त्या सत्कार संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर तीरथ आहे एक फल संत मिले फलचार, सद्गुरु मिले अनंत फल कहत कवी विचार. असे सद्गुरु संत नरहरी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होतो. आजच्या या
हृदयस्पर्शी अशा पारिवारिक आपल्या लाडक्या लोकप्रिय आमदार आदरणीय श्वेताताई महाले पाटील आजच्या सत्कार मूर्ती प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांच्यासोबत आमचे मित्र डॉक्टर कृष्णकुमार सपकाळ हे सुद्धा उपस्थित आहेत. आमच्या सराफा असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिजित बोंद्रे, सचिव विशाल टेरे, सराफ दादा, आमचे पांडेजी, इथे डाळे काका हे जे आपले मार्गदर्शक आहेत, ज्येष्ठ आहेत, ते आज प्रामुख्याने उपस्थित आहेत. आज आणि आपण इथे उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधू, आज खऱ्या अर्थानं ताईंचा सत्कार घेताना एक मनाला खूप असा आनंद मिळत आहे. एका माऊलीचा, एका भगिनीचा कौतुक करताना या समाजाने मला काही दिलेलं आणि या समाजासाठी मी काही केलं पाहिजे यासाठी प्रेरित होऊन गेल्या 5-7 वर्षापासून या चिखली मतदारसंघाच्या त्या आमदार आहेत आणि गोरगरीब कष्टकरी सर्व लोकांसाठी त्यांनी आपल्या स्वतःच्या कार्याला वाहून घेतलेलं आहे. अशा ताईंचा सत्कार करताना मला मनस्वी आनंद होतो. ताई निवडून आल्यापासून साधारणतः 1 महिन्यानंतर पासून आमचा ताईंचा सत्कार घ्यायचा हा कार्यक्रम कसा घ्यायचा, काय घ्यायचं याचं नियोजनाचं आमचं चालू होतं. आणि गेल्या 15 दिवसापूर्वी आमची सराफा असोसिएशनची एक बैठक झाली आणि त्या मीटिंगमध्ये आमचे काचवालजी असतील, आमचे वर्माजी असतील किंवा आमचे विशाल टेहरे असतील यांनी प्रस्ताव ठेवला की आदरणीय ताईंचा आणि महाले साहेबांचा आपण सत्कार केला पाहिजे. आणि हा विषय मी आदरणीय महाले साहेबांना फोन केला, त्यांच्याशी चर्चा केली, ताईंशी चर्चा केली आणि ताईंनी आपल्याला हा रविवार दिला. सत्कार हा एखाद्या व्यक्तीचा होत नसतो, हा त्याच्या कार्याचा सत्कार होत असतो. त्याने केलेल्या संघर्षाचा हा सत्कार होत असतो. आणि निश्चित आपला हा जिल्हा राष्ट्रमाता जिजामातेचा जिल्हा आहे आणि या जिल्ह्याला राजमाता जिजाऊचा जिल्हा म्हणून पाहिलं जातं. आणि अशा वेळेसच आपल्या जिल्ह्यामध्ये जर एक महिला भगिनी जर राजकीय पटलावर येऊन काम करत असेल आणि संघर्ष करून पुढे येत असेल तर निश्चित ही सर्व आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. माझा गेल्या 1 महिन्यापूर्वी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला. राजकारणात एखाद्या व्यक्तिमत्वाच्या जवळ जाईपर्यंत ताईंचा मला अनुभव होता, कारण की पहिल्या निवडणुकीमध्ये मी ताईंचं काम केलं होतं. मी शिवसेनेचा शहर प्रमुख म्हणून काम करत होतो आणि पूर्णपणे तन मन धनाने मी पहिल्या निवडणुकीमध्ये ताईंचं काम केलं. आणि साहेबांशी असा माझा काही इतका परिचय आलेला नव्हता, परंतु ज्या दिवशी माझा प्रवेश प्रदेश अध्यक्षांच्या हस्ते होता आणि मी सकाळी 5 वाजता मुंबईमध्ये पोहोचलो, साहेबांचा मला 5:45 वाजता फोन आला आणि साहेबांनी सर्व विचारपूस केली, किती वाजता पोहोचले, रूम आमदार निवासात रूम मिळाली का, आणि त्यांनी अतिशय आदराने मला त्यांच्या बंगल्यावर बोलवले. ताई पण पोहोचल्या होत्या आणि ताई आणि भोजींनी माझ्याशी जवळपास 2 तास चर्चा केली. त्यातून महाले साहेबांचं नेतृत्व, वक्तृत्व आणि कर्तृत्व माझ्या लक्षात आलं. ते प्रेमळ माणूस, जीवाला जीव लावणारा माणूस, ज्या आस्थेनं त्यांनी माझी विचारपूस केली. खऱ्या अर्थानं मी त्या लायकीचा आहे का नाही, मलाही असं वाटतं की मी
गेल्या या निवडणुकीमध्ये ताईच्या विरोधात काम केलं होतं, पण मोठ्या मनाने त्यांनी मला फोन केला की मला भारतीय जनता पार्टीमध्ये यावं लागतं आणि मला त्यांनी सामावून घेतलं. त्याबद्दल ताई आपले व भाऊजींचे मी मनापासून आभार मानतो. आपला हा महाराष्ट्र विठ्ठलाचा महाराष्ट्र आहे. विठ्ठलाला वारकरी संप्रदाय विठ्ठलाशी जुळलेला आहे. विठ्ठल म्हणतात, विठ्ठल हे कर्नाटकातून आले होते म्हणून म्हटलं जातं कानडा राजा पंढरीचा. म्हणजे कानडातून म्हणजे कर्नाटकातून आले आणि आपल्या पंढरपुरात येऊन बसले आणि त्यांनी वारकरी संप्रदाय त्यांच्याशी जुळला. त्यातून अनेक साधू संत या महाराष्ट्राला दिले. त्यात ज्ञानेश्वर माऊली असतील, तुकाराम महाराज असतील, सावतामाळी असतील, गोरा कुंभार असतील, एकनाथ महाराज असतील किंवा आमचे नरहरी महाराज असतील, संत नरहरी महाराज असतील. स्वामी विवेकानंदाने पसायदानमध्ये सांगितलं, जो जे वांछित तेथे लाहो प्राणीचा. म्हणजे ज्याच्या जीव आहे त्या जीवाला सुद्धा त्यानं जे जे मागितलं ते ते मिळो, अशी ज्ञानेश्वर माऊली परमेश्वराला प्रार्थना करतात. आमचे नरहरी महाराजांनी सांगितलं की देवा मी तुझा सोनार, तुझ्या नामाचा व्यवहार. म्हणजे हे आम्ही जो आमचा सोनारकीचा धंदा करतो ते देवाला नामस्मरून करतो आणि जो व्यवहार करतो देवाला समोर साक्षी ठेवून करतो. हे करत असताना आमच्या व्यवसायामध्ये अनेक अडचणी गेल्या काळापासून निर्माण झाल्या. एखाद्या ठिकाणी चोरी होते आणि चोरी झाल्यानंतर त्या चोराच्या सांगण्यावरून जो चोर चोरी करतो त्या चोराच्या सांगण्यावरून त्याच्यावर विश्वास ठेवून पोलीस येतात आणि आमच्या कोणत्याही सोनाराला सराफाला उचलून देतात. आणि हे उचलत असताना त्याच्या परिवारावर खूप मोठं असं संकट येतं. मी आदरणीय ताई आपले व महाले साहेबांचे आभार व्यक्त करतो की गेल्या एक 6 महिन्यापूर्वी आमच्या 2 सराफ लोकांवर एकावर 250 ग्रॅमची एकावर 350 ग्रॅमची रिकव्हरी आली होती. आमची सराफा असून समर्थपणे उभी राहिली व आमच्या पाठीशी समर्थपणे आदरणीय महाले साहेब आणि ताई उभ्या राहिल्या आणि त्या यवतमाळच्या पोलिसाला आम्ही इथून वापस पाठवलं. ताई त्याबद्दल आपली सराफा फडणवीस साहेबांनी अनेक निर्णय घेतले. आपल्या समाजाचे आमदार चित्रताई वाघ यांनी सुद्धा अनेक विषय आपल्या समाजावर होणारे आपल्या समाजात व्यवसायामध्ये होणारे जे त्रास आहे याचं विधानसभेत त्यांनी अनेक प्रश्न मांडले आणि आपल्या ताईसह भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी त्याला समर्थ साथ दिली. त्यामुळं मी आपल्या असोसिएशनच्या वतीने एक ठराव घेतो, त्यांच्या स्वागताचा ठराव घेतो. आपण टाळे वाजवून सर्व भारतीय जनता पार्टीच्या आमदाराच्या व ताईच्या सर्वांच्या टाळ्या वाजवून आपण स्वागत करू. ताई आपली निवडणूक आता झाली. मी काँग्रेसचं काम केलं. मी इथून काम करत होतो. या निवडणुकीची मी जी पाहत होतो ती महाभारतासारखी होतो. कौरवाकडून पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, कर्ण, विकर्ण, दुर्योधन, दुशासन असे सारे होते. त्यात कर्णही होता, तुम्ही होतो असं समज. आणि ताई आपण अर्जुनासारखी आपण लढत होता. आपल्यासोबत महाले साहेब होते. जसे भगवान श्रीकृष्ण तिकडून होते पण भगवान श्रीकृष्णाच्या हातात शस्त्र नव्हते. शस्त्र कोणते घेणार नव्हते आणि महाले साहेब नोकरी करत असल्यामुळे कोणतेही उघडपणे कोणत्या प्रचारात ते राहणार नव्हते. आणि म्हणून महाले साहेबांना
मी भगवान श्रीकृष्णाची उपमा देतो आणि ताईंना अर्जुनाची उपमा देतो आणि ताईंचा त्याच्यामध्ये विजय झाला असं मला या निमित्तानं वाटतं. ताई, सराफा असोसिएशन म्हटलं की असं वाटतं की खूप मोठी अशी सराफा असोसिएशन, खूप पैशावाले लोक आहेत असं दिसतं. प्रत्यक्षात तसं नाही. आमचे लोक, अनेक कारागीर लोक असतील, आमचे सराफ लोक असतील, हे अतिशय कष्टानं हा व्यवसाय करतात आणि तिच्यातून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात. आपण ज्याप्रमाणे आतापर्यंत आपण सतत आणि सतत आमच्या पाठीशी उभे राहिलात, एक भगिनी म्हणून, एक माऊली म्हणून तुम्ही आमच्या पाठीशी उभा राहिलात. खरंच मी आपले मनापासून आपले आभार व्यक्त करतो. बोलायचं खूप आहे, पण माझं भाषण आमचे सर्व सराफी रोज ऐकत असतात कुठेही बसलं की. तर आपलं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्व आखू झालेले आदरणीय ताई, आपले व साहेबाचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि माझी जागा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपले मनापासून आभार व्यक्त करते, आपलं खूप खूप अभिनंदन करते. बऱ्याच दिवसापासून चालू होतं ताई सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा आहे. मेहनत प्रचंड निवडणुकीमध्ये होती आणि ती मेहनत माझ्या जीवाच्या वरती होती की काय असं त्या काळामध्ये होतं. त्या 15-16 दिवसामध्ये तब्येतही थोडी बरी नव्हती, पायाला दुखापत झाली होती. नेमकं फॉर्म भरायच्या आधीच पायाला लागलं होतं. ते दुखणं फक्त आणि फक्त स्टेरॉइडनेच बरं होत होतं. त्यासाठी स्टेरॉइड घ्यावं लागलं आणि स्टेरॉइडमुळे मला सर्दीचा त्रास त्या ठिकाणी वाढला आणि प्रचंड म्हणजे दोन्ही वेळेला IV लावून त्या ठिकाणी प्रचारामध्ये उतरलेले होते. परंतु तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, रेणुका देवीच्या आशीर्वादाने पुन्हा या चिखली विधानसभेतील सर्वसामान्य जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्या संधीमध्ये सोनार बांधवांचं सुद्धा योगदान हे नक्कीच खूप मोलाचं आहे. निवडणुकीच्या एक महिनाभर आधी भिकूदादा रोडगे इथे आलेले आहेत. मला वाटते भिकूदादा असतील, दीपकदादा असतील, आपण सर्वच मंडळी त्या ठिकाणी होतात. तुमच्या सर्वांच्या पुढाकाराने आपण जे आपलं भवन आहे त्या भवनचा लोकार्पण आपण घेतलं होतं आणि तेव्हाच तुम्ही भरभरून आशीर्वाद सुद्धा दिले होते, शुभेच्छा सुद्धा दिल्या होत्या की ताई, चिखलीतला हा संपूर्ण समाज बांधव निवडणुकीमध्ये तुमच्या सोबत आहे आणि हा शब्द तुम्ही खऱ्या अर्थाने पूर्ण केला. तुम्ही सगळेजण भक्कमपणे माझ्या पाठीशी उभे राहिलात. मी पुनश्च आपल्या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करते. सोनार समाज म्हटल्यानंतर नक्कीच सगळ्यांना त्या सोन्याची जी चमक आहे, ते जे ब्लिंकिंग होतं ते सगळ्यांना आकर्षित करतं आणि साहजिकच आहे. त्याच्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की सोनार समाज सुद्धा हा, संपूर्ण सोनार समाज हा आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. परंतु असं नसतं. आपण सगळेजण मेहनती आहात. शेवटी व्यवसायाला सुद्धा मेहनत लागते. जो चिकाटीने मेहनत करतो तोच व्यवसायामध्ये टिकतो आणि सराफा ही लाईन तर अतिशय मेहनतीची आहे, कष्टाची आहे, बारकाईने लक्ष ठेवून काम करण्याची आहे. आणि तो प्रसंग दादांनी सांगितला, असे बरेचसे प्रसंग ती सेवा देत असताना समोर येतात. आपला काही संबंध नसतो, कोणीतरी येतं, आपल्याला असा विश्वास त्या ठिकाणी दाखवतं की बाबा हे सोनं माझं स्वतःचं आहे, मला अडचण आलेली आहे आणि अडचणीच्या काळामध्ये हे सोनं घेऊन मी तुमच्याकडे आलेलो आहे.
मग कोणी आई वडिलांचं दुखणं सांगतं, मुलांचं शिक्षण सांगतं, आणि कुठेतरी आपण सुद्धा ते जे काही इमोशनल वातावरण तयार करतात, आपण सुद्धा इमोशनल होतो, विचार करतो की वा खरंच हा जेन्युइन असेल, याला पैशाची आवश्यकता असेल, आणि त्या परिस्थितीचा सामना त्याने कुटुंबाने किंवा त्या व्यक्तीने योग्य पद्धतीने करावा म्हणून आपण त्याला मदत करतो. आणि नंतर मग जो काही प्रकार आहे तो प्रकार समोर आल्यानंतर आपल्याला प्रचंड त्रास होतो. समाजामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण समाजाला घाबरतो की बाबा पोलीसवाले आल्यानंतर कोण काय म्हणेल, कशा पद्धतीने ते फेस करायचं. पण माझ्या तरी कारकिर्दीमध्ये म्हणजे मी जेव्हापासून आले तेव्हापासून तरी मला आठवत नाही कुठल्या सराफा दुकानदारावरती पोलिसांच्या वतीने असा कुठे बळजबरी झाली असेल, किंवा जेव्हा तरी झाली असेल तेव्हा जेव्हा माझ्या कानावरती विषय आला तेव्हा नक्कीच त्याच्यामध्ये आपण सुधारणा करण्याचं काम आतापर्यंत केलेलं आहे. यवतमाळच्या प्रकरणामध्ये सुद्धा काही विषय घडले होते, परंतु जेवढं सहकार्य आपल्याला करता येईल तेवढं सहकार्य आपण गृह विभागाकडून त्या ठिकाणी प्राप्त केलं होतं. आपण सर्वजण आलात, एक भव्य दिव्य असा सत्कार केला, दादांनी त्यांचा इतिहास सांगितला. समोर दिसत होतं की जे नाही आहे निवडणुकीच्या काळामध्ये त्या गोष्टी वारंवार लोकांना सांगण्यात येत होत्या, आणि एकच गोष्ट 4-5 वेळा सांगितली की ती कुठेतरी खरी वाटते. आणि तोच प्रकार चिखली शहरामध्ये झाला. विकास कामं करत असताना कधी कधी कठोर निर्णय घ्यावे लागतात, आणि हे निर्णय काही वैयक्तिक स्वार्थासाठी आपण घेत नाही. हे निर्णय घेत असताना आपण पूर्ण शहराचा विचार करतो, त्या परिसराचा विचार करतो, तिथल्या नागरिकांचा विचार करतो. असेच काही कठोर निर्णय आपल्याला चिखलीमध्ये घ्यावे लागले होते. जसं की चिखली शहरामधला तो आपला बैलजोडीचा परिसर आहे, त्या परिसराचं जेव्हा सुशोभीकरण करायचं होतं तेव्हा आपल्याला थोडा कठोर निर्णय घ्यावा लागला. परंतु तो निर्णय घेतल्यानंतर ज्या पद्धतीने तो रस्ता मोकळा झाला, आज सर्वसामान्य जनता नक्कीच त्याचं कौतुक करते. परंतु असं चित्र दाखवण्यात आलं की चिखली शहरातल्या व्यापाऱ्यांना आम्ही आता त्रास देणार आहोत किंवा दुकानं उठवणार आहोत. जाणीवपूर्वक एक वेगळ्या पद्धतीचं राजकारण जे वर्षानुवर्ष चिखलीमध्ये चालत आलेलं आहे ते राजकारण करण्याचा प्रयत्न खास करून शहरामध्ये झाला. आम्हालाही ते जाणवत होतं, आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करत होतो. परंतु ज्या पद्धतीने मतदान पेट्या उघडल्यात त्याच्यावरून तर लक्षात येतं की आमचे प्रयत्न कमी पडले, आणि जो चुकीचा प्रचार काँग्रेसने केला किंवा तेव्हाच्या उमेदवारांनी केला त्याला चिखलीची जनता ही बळी पडली. काल चिखली नगरपालिकेची आढावा बैठक मी घेतली, आणि निलेश दादा, आता आपण राजकारणी लोक आहे, कधी एखादी गोष्ट चढून निवडणुकीच्या काळामध्ये चढून पडून बोलायची आपल्याला सवय असते. तर मलाही असं जे आम्ही सांगत होतो, आम्ही चिखलीमध्ये खूप फंड आणला, म्हटलं सीओ साहेबांना म्हटलं नक्कीच किती फंड आणला एकदा जरा प्रत्येक वार्डातल्या कामासहित आढावा बैठक मला घ्यायची आहे. आणि काल ती आढावा बैठक आम्ही घेतली. चिखली शहरासाठी जवळपास 270 कोटी रुपयाचा फंड या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आणला. पाणी पुरवठा हा विषय वेगळा, पाणी पुरवठ्याचे जे 132 कोटी आहे ते वेगळे. हद्दवाढ जी झाली त्या हद्दवाढीचा फंड वेगळा. हा फक्त आणि फक्त चिखली शहरामध्ये जे रस्ते आहेत, नाल्या आहेत, सुशोभीकरणाच्या ज्या कमानी आहेत त्याच्यासाठी हा फंड आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतला. अर्थात कालावधी खूप कमी होता,
2.25 वर्षच त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला मिळाले होते. त्या 2.25 वर्षामध्ये काम मंजूर करणे, मंजूर केल्यानंतर ज्या काही प्रशासकीय बाबी आहेत, टेंडर असेल, वर्क ऑर्डर असेल, ती करणे. त्या 2.25 वर्षाच्या मधात बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये जवळपास 45 दिवसाचा कोड ऑफ कंडक्ट त्या ठिकाणी लागलेला, आचारसंहिता लागलेली. लोकसभेची त्या ठिकाणी एक 45 दिवसाची आचारसंहिता लागलेली, म्हणजे जवळपास त्याच्यातही 6 महिने त्या ठिकाणी गेले. म्हणजे 2च वर्ष त्या ठिकाणी आम्हाला मिळाले. आणि 2 वर्षामध्ये मी असेल, माने साहेब असतील, आम्ही विचारच नाही केला किंवा या कामाची डिमांड आपल्याकडे आलेली आहे का, किंवा हा रस्ता अमुक रस्ता अमुक नाली ही लोकांनी मागितलेली आहे का. सीओ कडून, इंजिनियर कडून सर्वे करायचो, जिथे जिथे आवश्यकता आहे त्या ठिकाणी मंजुरात करण्याचं काम या 2 वर्षामध्ये आम्ही केलं. आता हे सर्व 270 कोटीची कामं आतापर्यंत कंप्लीट झालेली नाहीये. त्यातले 90 कोटीचेच कामं त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि 90 कोटीचेच कामांचं बिल आतापर्यंत निघालेलं आहे. परंतु चित्र असं करण्यात आलं किंवा 250 कोटीचे कामं केले आणि ते कामच झालेले नाही, तर त्याचे बिलच खाऊन टाकले, 40% कमिशनच घेतलं. म्हणजे एवढा चुकीचा अपप्रचार त्या ठिकाणी करण्यात आला आणि त्या अपप्रचाराला कुठेतरी चिखलीची जनता सुद्धा बळी पडली, याचं आम्हाला जास्त वाईट वाटतं. आपण सर्व बुद्धिजीवी लोक आहात. आपल्याला कोणी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लवकर कन्व्हिन्स होत नाही, कारण आपण शिकलेले आहात. ग्रामीण भागामध्ये लोकांचं शिक्षण नसतं, तर अशा वेळेला त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी खोटं बोललं जातं आणि मग त्यांना कन्व्हिन्स केलं जातं. परंतु शहरामध्ये तुमच्यासारख्या शिकलेल्या लोकांना सुद्धा समोरचे लोक खोटं करून कसे काय कन्व्हिन्स करू शकले, हा मला पडलेला प्रश्नच आहे. तर नक्कीच त्याच्यामध्ये निलेश दादासारखे महारथी होते, अभिजित दादा पण होते. त्याच्यामुळं आम्ही कमी पडलो असणार. आमच्याकडे बिचारे बिजू वाळेकर सारखे आमचे जीवाभावाचे रस्त्यावरचे कार्यकर्ते होते, त्यांच्या भरोशावरती आम्ही निवडणूक लढत होतो. परंतु असो, आमच्या ग्रामीण भागातल्या जनतेने जीवापाड प्रेम केलं. जे विकास कामं केले त्या विकास कामाला साथ दिली, त्यांच्या विकास कामांना साथ देत भरभरून मतदान रुपये आशीर्वाद सुद्धा दिला. झालं गेलं गंगेला वाहलं असं म्हणतात आणि आता तर महाकुंभ होऊन गेला. त्याच्यामुळे जे काय झालं ते सगळं महाकुंभामध्ये वाहून गेलं. आता मात्र माझी विनंती आपल्या सर्वांना, कुठल्याही अपप्रचाराला त्या ठिकाणी बळी न पडता आपण सर्वांनीच शाश्वत विकासाला त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे. आणि शाश्वत विकास म्हणजे काय, तर नक्कीच सर्वसामान्य नागरिकाला दैनंदिन आयुष्य सुकर करण्यासाठी जो काही भौतिक सुविधा लागतात, त्या भौतिक सुविधा जो व्यक्ती आपल्याला देऊ शकत असेल, जो पक्ष आपल्याला देऊ शकत असेल, त्याच्यासोबत आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. शेवटी आम्ही सुद्धा वी आर ऑल्सो ह्युमन बिंग, आम्ही सुद्धा मनुष्य आहोत, आम्हाला पण काही भावना आहे. आणि हे जे नातं असतं हे गिव्ह अँड टेकचं राहतं. 5 वर्ष जेव्हा आम्ही काम करतो त्या 5 वर्षामध्ये आमच्याकडे म्हणजे आम्हाला तुमच्याकडनं काहीच अपेक्षा नसते. या 5 वर्षामध्ये तुम्हाला कुठे अडीअडचण आली, त्या अडीअडचणीच्या काळामध्ये आपण आपल्या नागरिकांची, आपल्या मतदारांची सेवा केली पाहिजे, त्यांची अडीअडचण दूर केली पाहिजे. आणि ही अडीअडचण दूर करत असताना कुठलाही भेदभाव, एकदा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर कुठलाही भेदभाव आपण ठेवला नाही पाहिजे. कुठल्याही जातीचा नाही, धर्माचा नाही, कुठल्याही पंथाचा नाही, कुठल्याही विचारधारेचा नाही. समोरचा आपल्या मतदारसंघाचा नागरिक जर का अडचणीत असेल, त्याची अडचण सोडवण्याचं काम आपण त्या 5 वर्षामध्ये केलं पाहिजे.
आणि 5 वर्षामध्ये मात्र जो एक दिवस आमच्यासाठी महत्त्वाचा राहतो, त्या दिवशी मात्र तुमची साथ आम्हाला मिळाली पाहिजे ही अपेक्षा त्या ठिकाणी आमची असते. चिखलीमध्ये नक्कीच येणाऱ्या काळामध्ये आपण कालच मी आढावा घेतला. जे 270 कोटीची कामं आपण पूर्ण केलेली आहेत, ती कामं आता लवकरात लवकर आपण पुढे नेणार आहोत. काही कामांना प्रशासकीय मान्यता नाहीये, काही कामांना वर्क ऑर्डर नाहीये, काही कामं सगळं काही झालेलं आहे परंतु ठेकेदारांनी सुरू केलेले नाहीये. तर त्या उर्वरित सगळ्याच कामांना आपण गती देण्याचं काम हे करणार आहोत. आणि नक्कीच या 250 कोटींचे पूर्ण कामं जेव्हा चिखली शहरामध्ये होतील, आताच तुम्ही बघा, आता चिखली शहरामध्ये किती फरक तुम्हाला जाणवतोय. जे आसपासचे जे पेरीफेरीचे जे आहेत, ज्यांचे लेआउट तुमच्याही मध्ये कोणी असतील लेआउट धारक, ज्यांचे लेआउट आहेत, जिथे 500-600 स्क्वेअर फीटची किंमत होती, रस्ता टाकल्यानंतर 2,000-3,000 स्क्वेअर फीटची त्या ठिकाणी किमती वाढलेल्या आहेत. 90 कोटीच्या कामाने एवढा फरक त्या ठिकाणी पडला. जेव्हा हे 250 कोटीचे कामं येणाऱ्या वर्षभरामध्ये चिखलीमध्ये पूर्णत्वास जातील, तेव्हा या चिखली शहराचा चेहरा मोहरा खऱ्या अर्थाने आपण बदललेला आपल्याला दिसेल. आपल्या समाज बांधवांकडून सुद्धा मागणी झाली होती, ताई आपलं जे भवन आहे त्या भवनाचा विकास व्हावा. तुम्ही ज्या पद्धतीने सूचना केल्या तेवढा निधी आपण उपलब्ध करून दिला. अजूनही मला वाटते थोडं पेवर ब्लॉकचं काम त्या ठिकाणी बाकी आहे, ते काम आपण येणाऱ्या काळामध्ये पूर्ण करू. सोबतच गेल्याच आपल्या मेळाव्यामध्ये आपण मागणी केली होती की काही आमचा सोनार समाज हा पूर्ण खऱ्या अर्थाने हा काही सक्षम नाही आहे आर्थिकदृष्ट्या, तर आपल्या समाजासाठी सुद्धा एक आर्थिक महामंडळ असावं. आणि मला वाटतं आपला कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच अधिवेशन होतं. अधिवेशनामध्ये आपण हा विषय सुद्धा घेतला होता आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांनी लागलीच आपल्या समाजासाठीचं श्री संत नरहरी महाराज महामंडळ त्या ठिकाणी घोषित केलं. आता त्या महामंडळाचं काम हे येणाऱ्या काळामध्ये आपण चालू करणार आहोत. दादांनी सांगितलं चित्राताई वाघ आपल्या समाजाच्या आमदार आहेत. खरं तर एकदा आमदार झाल्यानंतर कुठल्या समाजाचं म्हणून आपण वावरत नसतो, परंतु मला पण कसं काय सोनार समजलंय मला माहिती नाही. निवडणुका मागच्या वेळेच्या निवडणुका झाल्यास मी निवडून आले आणि साहजिक महिला ह्या कमी असतात राजकारणामध्ये, त्याच्यामुळं महाराष्ट्रभर नाव जातं, शुभेच्छा त्या ठिकाणी मिळतात. नाशिकमधून अहिल्यानगरमधून पुण्यामधून मला सतत फोन येत होते. सुरुवातीला फोन आले, ताई सोनार समाजाच्या वतीने आम्ही तुमचं स्वागत करतो, अभिनंदन करतो. मी कॅज्युअली घेतलं, म्हटलं जनरली बरेचसे लोक शुभेच्छा देताना बोलतात किंवा सोनार समाजाकडून आम्ही शुभेच्छा देतो किंवा माळी समाजाकडून आम्ही शुभेच्छा देतो. मी पण त्या शुभेच्छांचा स्वीकार केला. मग 15 दिवसानंतर त्याच्या पुढे जाऊन ते शुभेच्छा आल्या. एक शिष्टमंडळ नाशिकचं मला भेटायला आलं आणि ते म्हणे, ताई आम्ही सगळे सोनार समाजाचे आहोत आणि आम्हाला अभिमान आहे की आपल्या समाजाच्या तुम्ही आमदार झालाय. आता मला त्यांच्या भावना दुखवणं हे योग्य वाटलं नाही. मी त्या सत्काराचा स्वीकार केला. त्याच्यानंतर काही दिवसांनी त्यांनी व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला सोनार समाजाचा राज्यस्तरीय, आणि त्याच्यामध्ये माझं नाव होतं. तरी मी काही बोलले नाही. म्हटलं तर नेमकं कशा पद्धतीने सांगावं की मी सोनार नाहीये. ते चालत होते व्हॉट्सअपवरती, मी आणि माधुरीताई मिसाळ. माधुरीताई मिसाळ सुद्धा सोनार आहेत. तेव्हा चित्राताई वाघ या आमदार व्हायच्या बाकी होत्या.
मग नागपूरला अधिवेशन होतं. निवडून आल्यानंतर पहिलं अधिवेशन नागपूरला होतं. मग राज्यातले सर्व सोनार समाज बांधव हे नागपूरला आले आणि मुंबईला त्यांना कार्यक्रम घ्यायचा होता. त्यांच्या भावना अधिक तीव्र झाल्या. म्हटलं आता जर का आपण सांगितलं नाही तर हे समाज बांधवांच्या भावनांशी खेळल्यासारखं होईल. मग त्यांचे जे अध्यक्ष आहेत, विशेष म्हणजे चिखलीतलं कोणीच नव्हतं. चिखलीतलं जर कोणी असतं त्याच्यामध्ये तर मी बोलू शकले असते किंवा तुम्ही सांगितलं असतं. पण त्याच्या भावना एवढ्या म्हणजे मनाला अशा आल्हाददायक भावना होत्या की त्यांना दुखवलंही मला बरं नव्हतं वाटत. मग त्यांना मी विश्वासात घेतलं. म्हटलं आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आणि एकदा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर हा कुठल्या समाजाचा किंवा कुठल्या विचारधारेचा हा मर्यादित नसतो. तुम्ही भरभरून मला प्रेम दिलं, आशीर्वाद दिले, परंतु मला एक सांगावंसं वाटतं. म्हटलं तुम्ही सोनार समाजाची नाही आहे, तुम्ही कार्यक्रमाला मला बोलवताय तर तुम्ही एकदा पुन्हा चर्चा करा आणि काय तो निर्णय घ्या. तर ते पुन्हा माझ्याकडे आले. म्हणजे ताई ठीक आहे, तुम्ही जरी नसल्या तरी आतापर्यंत खूप एक चांगलं नातं आपलं तयार झालं आणि तुम्ही या महिना 2 महिन्यामध्ये अजिबात जाणून दिलं नाही की तुम्ही सोनार समाजाच्या नाही. त्याच्यामुळे तुम्ही आवर्जून त्या कार्यक्रमाला यावं, आम्हाला तुमचा सत्कार करायचा आहे. त्याच्यानंतर लगेचच कोविड लागला महिना 2 महिन्यात आणि तो कार्यक्रम तसाच राहिला. परंतु भरभरून प्रेम मला महाराष्ट्रातल्या समस्त सोनार समाज बांधवांचं त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आपलं सुद्धा त्या ठिकाणी मिळतच असते. मी पुनश्च आपल्या समस्त सराफा असोसिएशनचं आणि समस्त सोनार समाज बांधवांचं मनापासून अभिनंदन करते. आपले खूप खूप आभार व्यक्त करते. 5 वर्ष आमच्या लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने भक्कमपणे आता हे सरकार या ठिकाणी आलेलं आहे आणि नक्कीच येणाऱ्या 5 वर्षाच्या काळामध्ये आपल्या समाज बांधवांना सुद्धा महामंडळाच्या माध्यमातून अधिक आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रयत्न तुम्ही आम्ही एकत्र मिळून करू. आपल्या समाज बांधवांच्या पाठीशी मी येणाऱ्या काळामध्ये भक्कमपणे सोबत राहील ही ग्वाही आपल्या सर्वांना देते. आणि जेवणाची वेळ झालेली आहे, तुम्हालाही भूक लागलेली, मलाही भूक लागलेली, त्यामुळे जास्त न बोलता आपल्या सर्वांची रजा घेते. खूप खूप धन्यवाद. एक मागणी आली म्हणतात, येणाऱ्याने देत राहावे, घेणाऱ्याने घेत राहावे आणि शेवटी घेणाऱ्याने हात घ्यावे. आमच्या सर्वांच्या वतीने एक अशी मागणी आलेली आहे की राजा टावरच्या कमानीला मंजुरी व त्याला संत नरहरी महाराजांचे नाव देण्यात यावे. काही आज तुमच्यामधला एक मोठेपणा आहे की आपण प्रत्येक समाजाला तुम्ही आपल्या वाटतात, आपल्या समाजाचं वाटतात. त्यामुळे हे काम सोनार समाजाच्या आमचा प्रतिनिधी म्हणून तुम्ही लवकरात लवकर करसाल हा मला विश्वास आहे. सौ श्वेताताई महाले पाटील या कार्यक्रमाला हजर झाल्या याबद्दल तर आभार मानायचेच आहेत. पण त्यांनी चिखलीचं जे विकास काम केलेलं आहे मागच्या 5 वर्षात त्याबद्दल सुद्धा त्यांचे मी आभार मानतो. चिखलीचं नागरिक या नात्याने. तसेच डॉक्टर सत्तासाहेब हे सुद्धा या कार्यक्रमाला हजर झाले, त्याबद्दल त्यांचे सुद्धा मी सराफ असोसिएशनच्या वतीने आभार मानतो. आपण सर्वजण आज आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून सहपरिवार या कार्यक्रमाला हजर झाले, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. याच्यानंतर जेवणाचा कार्यक्रम आहे. काहींना पण विनंती करतो की त्यांनी पण जेवणाचा आस्वाद घ्यावा.